मुंबईमध्ये दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ होताना दिसते। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली असून हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली आहे। त्यामुळे मुंबईकरांची चिंता अजूनच वाढली आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा एक विशेष रिपोर्ट। मुंबईत वायू प्रदूषणात मोठी वाढ, नागरिकांना घसा आणि श्वसनाचा त्रास, मुंबईकरांची चिंता वाढली। मुंबईत मागच्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली। मुंबईत सुरू असलेल्या कामांमुळे शहरातील हवा धोकादायक श्रेणीत पोहोचली। पुन्हा एकदा मुंबईची हवा ही खराब श्रेणीमध्ये आहे। 156 AQ आहे, म्हणजे जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे तो 156 वर पोहोचलेला आहे आणि आरोग्यासाठी ही हवा घातक मानली जाते। वातावरण आपण पाहतो, या ठिकाणचं मी सध्या मुंबईच्या बँड्रा वरळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर धुरकट वातावरणाची निर्मिती झाली आहे। सर्वत्र धुराची चादर पसरलेली आहे, त्यामुळे दृश्यमानता सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। जी बांधकामं सुरू आहेत, जे कामं सुरू आहेत, त्याचा थेट फटका मुंबईकरांच्या जनजीवनावर पडताना स्पष्टपणे पाहायला मिळतं। ही जर स्कायलाईन आपण पाहिली तर आपण स्पष्टपणे अंदाजा लावू शकता की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे आणि कशा पद्धतीच्या हवामानामध्ये मुंबईकर आपलं आयुष्य जगते। हवेची गुणवत्ता प्रामुख्याने 6 प्रकारात मोजली जाते। जर हवेचा निर्देशांक 0 ते 50 असेल तर अशी हवा ग्रीन म्हणजे चांगल्या श्रेणीत मोडते, कोणताही अपाय होत नाही। निर्देशांक 51 ते 100 असेल तर ही हवा मॉडरेट प्रकारात मोडते, श्वसन विकार नसलेल्यांना यातून अपाय होत नाही। पातळी 101 ते 150 वर गेली तर अशी हवा अपायकारक मानतात। सर्वसामान्यांना देखील यातून श्वसनाचा त्रास होतो। पातळी 151 ते 200 वर गेल्यास रेड अलर्ट मानला जातो। सामान्यांना घशाचे त्रास आणि श्वसनाचे विकार असलेल्यांना ही हवा घातक ठरते आणि 201 ते 300 पातळीवरचा हवा निर्देशांक अत्यंत धोकादायक असतो। यात लहान मुलांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या फुफ्फुसासाठी अशी हवा धोकादायक मानली जाते। सध्या मुंबईत मालाड पश्चिमेचा निर्देशांक 295, देवनारचा 284, शिवाजीनगर मानखुर्दचा 201 आणि भायखळ्याचा 203 वर गेलाय। ही 4ही उपनगरांमधील हवा रेड अलर्ट वर गेली आहे। तर शिवडी 195, बोरिवली पूर्व 192, BKC 180, विलेपार्ले 172 आणि सायनमधील हवेचा निर्देशांक 166 वर पोहोचलाय। आम्ही खेळायला येतो कारण की आमची फिटनेस नीट राहावी, पण जर आम्ही इथे नीट श्वासच नाही घेऊ शकलो तर फिटनेस कुठून नीट राहणार? बरोबर, आमचे नीट लंग्सच नीट नाही राहिले तर आम्ही लोक इथे अजून कसं नीट खेळणार? तुम्ही बघू आता दिवसेंदिवस कन्स्ट्रक्शन चालू आहे, सगळे काही चालू आहे, त्याच्यामुळे पोल्युशन होतं आहे। प्लस एवढं सगळं ट्रॅफिकिंग वाढलं त्यामुळे पोल्युशन होतं आहे। तर जी आम्हाला प्रॉपर जी फ्रेश एअर हवी आहे तिथे मिळत नाही कन्स्ट्रक्शन साईटमुळे। सोशल रिफॉर्म आणि बाकी तुम्हाला कन्स्ट्रक्शन तर हवेत आहेत मुंबईमध्ये, डेफिनेटली जागा कमी आहे, ब्रिजेस पाहिजे, पण त्यासाठी तुम्ही मुलांचे किंवा यंग जनरेशन जे मैदानात खेळतात त्यांचे तुम्ही हेल्थ वागवू शकत नाही। त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी एक गाईडलाईन्स बनले पाहिजे। हवेची गुणवत्ता पूर्वीच्या तुलनेत खूपच खराब होत चालली आहे। याच्यावरती इलाज म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्सना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे किंवा कन्स्ट्रक्शन करताना जे काही वातावरण बिघडू नये म्हणून जे काही निकष पाळायला लागतात त्याची अंमलबजावणी होते की नाही हे स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा जबाबदार व्यक्तींनी पाहिलं पाहिजे। दरम्यान मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत। इमारत बांधकाम अथवा पाडकामावेळी 4ही बाजूंनी कापडी ताडपत्री अथवा लोखंडी पत्र्यानं इमारत बंदिस्त करणं, अधूनमधून बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणं बंधनकारक करण्यात आलंय। तसंच रस्ते धूळमुक्त करण्यासाठी रस्ते पाण्याने धुतले जात आहेत। रस्ते धुण्यासाठी 5000 लिटर क्षमतेचे 67 वॉटर टँकर, 9000 लिटर क्षमतेचे 39 वॉटर टँकर दररोज वापरले जात आहेत। नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, क्लीनअप मार्शल आणि पालिका विभागीय अभियंता यांची 95 पथकं, वायू प्रदूषण टाळण्यासाठी मिस्टिंग मशीन्स तैनात करण्यात आल्यात। वायू गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी 5 नवीन केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅन्सची खरेदी करण्यात आली आहे। स्पेसिफिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पण काम चालू आहे, कारण इकडचा जो लाल मातीचा प्रश्न आहे, तुम्ही 26 जानेवारीला बघितलं असेल की जी परेड झाली त्यांना पण त्रास झाला याचा। तुम्ही कितीही पाणी टाका, ह्या लाल मातीचा जो प्रश्न आहे तो ह्या नागरिकांसाठी घातक आहे। तुम्ही सिगरेट नसाल पीत तरी तुम्ही 3.5 सिगरेट पिण्या एवढं तुम्हाला नुकसान होतं दिवसाला।
आणि हे काय तरुणांना नाही होत, हे लहान मुलांना पण होतं, आजी आजोबांना पण होतं. त्याच्यामुळे 3.5 सिगरेट पिण्याएवढं न पिता नुकसान होत असेल तर आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. दरम्यान दिल्लीची हवा मुंबईपेक्षा अतिशय खराब आहे. दिल्ली ही अस्थमाची राजधानी आहे. प्रदूषणामुळे वर्षभरात 12 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार बांगलादेशची राजधानी ढाका वायू प्रदूषणाच्या बाबतीत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. ढाकानंतर कोलकाता हे जगातील दुसरं सर्वात प्रदूषित शहर आहे. पाकिस्तानचं लाहोर हे जगातील 3रं सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. तर पहिल्या 10 प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचाही समावेश आहे. मागील काही दिवसांपासून भारतातल्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे वायू प्रदूषणावर वेळीच नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.